नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिली विषय गणित आणि आजचा घटक आहे बेरीज. चला तर मुलांनो, आज आपण बेरीज हा घटक पाहूया. मुलांनो, या ठिकाणी काही चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे, ते नीट पहा आणि उत्तरे द्या. या ठिकाणी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे राम, आणि एक मुलगी आहे, तिचं नाव आहे गीता. रामकडे पहा, किती चॉकलेट आहेत? एक चॉकलेट आहे. आणि गीताकडे सुद्धा एकच चॉकलेट आहे. आता मुलांनो, या दोघांकडील चॉकलेट जर आपण एकत्र केली तर किती चॉकलेट होतील? हे पहा, रामचं एक आणि हे गीताचं एक. किती चॉकलेट झाले पहा बरं दोघांची एकत्र करून? तर दोघांचे मिळून एक, दोन. दोघांचे मिळून दोन चॉकलेट झाले. तर मुलांनो, आता जे आपण केलं, जी क्रिया आपण केली, त्यालाच बेरीज असं म्हणतात. आता या बेरजेची मांडणी कशी करायची ते आपण पाहूया. आता पहा, या ठिकाणी एक चॉकलेट अधिक एक चॉकलेट, एकूण किती चॉकलेट झाले? दोन चॉकलेट. या ठिकाणी पहा, हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला अधिक असं म्हणतात, आणि पुढील हे जे चिन्ह आहे या चिन्हाला बरोबर असं चिन्ह म्हणतात. आणि बेरीज म्हणजेच एकत्र करणे, मिसळणे होय. आता हे वाचायचं कसं? तर पहा, एक अधिक एक बरोबर दोन. तर एवढी सोपी बेरीज असते मुलांनो. आता आपण आणखी काही उदाहरणे या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काही भोवरे तुम्हाला दिसत आहेत. किती भोवरे आहेत पहिल्यांदा मोजा पाहू. एक, दोन. या रिकाम्या चौकटीमध्ये आपण दोन ही संख्या लिहूया. आता पुढे पहा, पुढील चित्रामध्ये किती भोवरे आहेत? या ठिकाणी पहा, एकच भोवरा आहे. या ठिकाणी आपण एक लिहूया. आता मग हे दोन आणि हा अधिक एक मिळून किती भोवरे झाले पहा. एक, दोन, तीन. एकूण झाले तीन भोवरे. तर हेच गणित आपण खाली मांडूया. पहा, दोन अधिक एक बरोबर तीन. आता मुलांना पहा, या ठिकाणी काही छत्र्या तुम्हाला दिसत आहेत. किती छत्र्या आहेत पहिल्यांदा पहा. या ठिकाणी दोन अधिक पुढे किती आहे? एक बरोबर एकूण छत्र्या किती झाल्या मोजून आपण लिहूया. एक, दोन, तीन. म्हणजे दोन अधिक एक बरोबर एकूण झाल्या तीन छत्र्या. तर मुलांनो, हे जे गणित आहे हे आपण आडव्या मांडणीने केलेलं आहे. आता हेच गणित आपण उभ्या मांडणीने कसं करू शकतो पहा आता बरं का. पहा, या ठिकाणी पहा, दोन पुढे दोन छत्र्या दिसतात, अधिक एक पुढे एक छत्री आहे. आता एकूण छत्र्या आपण खाली घेऊया. पहा बरं किती झाल्या. एक, दोन, तीन छत्र्या झाल्या. म्हणजे या गणिताचं उत्तर किती आलं? तीन. म्हणजेच दोन अधिक एक बरोबर तीन आलं. पहिल्यांदा जी आपण केली ती आडवी मांडणी, आणि आता जी आपण केली ती आहे उभी मांडणी. तर अशा पद्धतीने आपण आडवी मांडणी, उभी मांडणी करून उदाहरणे सोडवू शकतो. याच पद्धतीची उदाहरणं आपण पुढे घेऊया. आता या ठिकाणी पहा, दोन दोन गोगलगाई या ठिकाणी आहेत, अधिक दोन. या ठिकाणी सुद्धा दोन गोगलगाई आहेत. आता वरील आणि खालील दोन्ही गोगलगाई आपण एकत्र करूया. आता किती गोगलगाई झाल्या मोजा बरं. एक, दोन, तीन, चार. या ठिकाणी झाल्या गोगलगाई चार. म्हणजे दोन अधिक दोन बरोबर चार. आता मुलांनो, आपण तुम्हाला सोडवण्यासाठी काही स्वाध्याय देत आहोत. ते स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे आहेत. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहेत मासे. किती मासे चित्रामध्ये दिसतात वरच्या पहा बरं. चार. ते या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि खाली किती मासा आहे? एक मासा आहे. ते सुद्धा खाली लिहिलं आहे. आणि एकत्र करून मासे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ते मासे मोजायचे आणि पुढील चौकटीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. जमेल ना तुम्हाला?